नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो, मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती। MBBSची प्रोसेस सुरू होत आहे। सध्या डोक्यात एकच विचार आहे, कट ऑफ मार्क्स वाढणार, मग मिळणार का राज्यातील MBBS प्रवेश शासकीय महाविद्यालयातील? प्रवेश हा मुख्यत्वे 3 गोष्टीवर अवलंबून असतो। कोणत्या ठिकाणचा प्रवेश घ्यायचा आहे म्हणजेच टाइप्स ऑफ कॉलेजेस, एकूण किती उपलब्ध जागा आहेत त्याहीपेक्षा आपल्याला स्वतःचा वाटा किती म्हणजेच कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन, यालाच आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो, आणि महाराष्ट्राचा SML नंबर। आणि या 3 मुद्द्यांचा जर आपण परफेक्ट अभ्यास केला तर आपल्याला लगेच समजतं की कोणता प्रवेश मिळेल। आणि त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक ही युनिव्हर्सिटी आरोग्य विज्ञान शाखेसाठीची आहे। या विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या शासकीय महाविद्यालये, खाजगी महाविद्यालये मधील MBBS, BDS, BMS, BHMS, थोडक्यात सर्व आरोग्य विज्ञान शाखेतील प्रवेश हे maha.cet.org म्हणजेच CET सेलतर्फे राबवले जातात। या विद्यापीठाच्या अंडर जे कॉलेजेस शासन चालवतं म्हणजेच शासकीय किंवा शासन अनुदानित, याचंच उदाहरण म्हणलं तर BJ मेडिकल, GS मुंबई, आपलं बारामतीचं महाविद्यालय, याच विद्यापीठाच्या अंडर खाजगी महाविद्यालय असतात। जसं की आपण KJ मुंबई, तेरणा मुंबई, मायमर तळेगाव, याला खाजगी महाविद्यालय म्हणतात। तर ही दोन्हीही म्हणजेच शासकीय शासन अनुदानित आणि प्रायव्हेट कॉलेजेस हे एकाच युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे। यांची पदवी अभ्यासक्रम एकच असतो। डीम्ड युनिव्हर्सिटी, अभिमत विद्यापीठ जसं की DY पाटील, MGM मुंबई, प्रवरा, भारती, कृष्णा, या कॉलेजेसमध्ये फी माफी नसते। त्याचबरोबर सर्व जागा ह्या खुल्या गटासाठी असतात, कोणतंही रिझर्वेशन नसतं। महाराष्ट्र शासनाने 29 जुलै 2024 रोजी GR काढलेला आहे। त्या GRनुसार MBBSसाठी 9 लाख, BDSसाठी 3.40 लाख, BMSसाठी 1.90 लाख आणि BHMSसाठी 80,000 शुल्क सवलत डीम युनिव्हर्सिटीच्या प्रवेश घेतल्यानंतर मिळणार आहे। परंतु ती फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे आणि त्यासाठीचा नियम नॉन क्रिमिलेअरचा लागू होतो। म्हणजेच ज्या विद्यार्थी पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच सदरचं शुल्क हे माफी मिळू शकते। आपण जर पाहिलं तर आपल्याकडे एकंदरीत 3 प्रकारचे प्रवेश पाहिले आपण। एक शासकीय किंवा शासन अनुदानित, सर्वसाधारण शुल्क 1 लाख रुपये, माझ्या भाषेत हा साध्या बसचा प्रवास। या ठिकाणी सद्यस्थितीत SEBC आरक्षण धरून 70% रिझर्वेशन आहे। प्रायव्हेट कॉलेजेस 7 लाख to 14 लाखाचं शुल्क आहे, सद्यस्थितीत 30% रिझर्वेशन आहे। आणि माझ्या दृष्टीनं हा प्रवास म्हणजे शिवशाही बसचा प्रवास। आणि डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे 10 लाख to 25 लाखाचं शुल्क, रिझर्वेशन नाही, म्हणजेच स्लीपर कोच बसचा प्रवास। एकूण जागा किती उपलब्ध होतात हे जरी महत्त्वाचं असलं तरी प्रत्यक्षात स्वतःचा वाटा हा खूप महत्त्वाचा असतो। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातून 31 शासकीय आणि शासन अनुदानित महाविद्यालयातून 4,950 जागा उपलब्ध होतात। आपण लगेच या जागेला गुणाकार करतो आणि आपल्या पर्सेंटेजनुसार आपल्या स्वतःच्या जागा काढतो। असं न करता सुरुवातीला या जागेमधून ऑल इंडिया कोटा वजा केला जातो। जसं की आपल्या महाराष्ट्रातून 776 जागा ऑल इंडिया कोट्यासाठी दिल्या जातात। त्यानंतर
डिफेन्स D1, D2, D3, MKB, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॉमिनी अशा एकत्रित मिळून 178 जागा ह्या काढल्या जातात. त्यानंतर शिल्लक राहतात 3996. आता आपल्याकडं पूर्वीसारखं रेस्ट ऑफ महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असं कुठलंही 70% किंवा 30% वाटप होत नाही. संपूर्ण जागा ह्या स्टेट लेवलला असतात आणि त्यानुसार जर आपण विचार केला तर 2023च्या सीट मॅट्रिक्सनुसार SCसाठी 540 जागा, STसाठी 291 जागा, FIJसाठी 125, NT1साठी 104, NT2साठी 145, NT3साठी 83, OBCसाठी 789 आणि EWSसाठी 415 जागा मागील वर्षीप्रमाणे उपलब्ध होतात. SC-BC आरक्षण आहे 10% आहे आणि EWS प्रमाणे तिथंही 415 जागा उपलब्ध होतील. काही कॉलेजेस नवीन येऊ शकतील आणि थोडक्यात या उपलब्ध जे पुढचं सीट मॅट्रिक्स होणार आहे ते mahaCET.org वरती तुम्हाला उपलब्ध होईल आणि हे प्रेफरन्स फॉर्म भरण्याच्या पूर्वी उपलब्ध होतं. याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये प्रायव्हेट 22 कॉलेजेस आहेत आणि त्याच्यातून 3170 जागा उपलब्ध होतात. अर्थातच या ठिकाणी डिफेन्स, MKB असा कुठलंही रिझर्वेशन नसतं. या 3170मधून 15% IQ कोटा म्हणजे तो कॉलेजचा कोटा अशा 479 सीट्स बाजूला काढल्या जातात आणि 2691 म्हणजे 2691 सीटचं वाटप कॅटेगरीनुसार केलं जातं. इथं एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. गव्हर्नमेंटसाठी SCला 13% रिझर्वेशन, STला 60% रिझर्वेशन असतं. प्रायव्हेटमध्ये मात्र त्याच्या 50% रिझर्वेशन असतं. ही गोष्ट विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यावी. थोडक्यात OBCसाठी गव्हर्नमेंटमध्ये जर 19% असेल तर प्रायव्हेटमध्ये मात्र 9.5% रिझर्वेशन असतं आणि यानुसार जर आपण पाहिलं तर SCसाठी 196, STसाठी 105, FIJसाठी 45, NT1साठी 37, NT2साठी 52, NT3साठी 30, OBCसाठी 287 जागा उपलब्ध होत आहेत आणि SC-BC आरक्षणासाठी 134 जागा उपलब्ध होत आहेत. नवीन सीट मॅट्रिक्ससाठी आपण जाहीर झाल्यानंतर माहिती घेऊया. आता पाहूया SML नंबर. महाराष्ट्राची प्रोसेस ऑगस्टच्या 3ऱ्या आठवड्यात सुरू होईल अशी शक्यता आहे. सुरुवातीला येईल नोटिफिकेशन, नंतर रजिस्ट्रेशन म्हणजे नाव नोंदणी. थोडक्यात MUHS अंतर्गत सर्व शाखा MBBS, BDS, BMS, BHMS, BPTS सगळ्यांसाठी एकत्रित रजिस्ट्रेशन होईल आणि ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला मिळेल स्टेट मेरिट लिस्ट नंबर, राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचा गुणानुक्रमांक, त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात येणारा कॅटेगरीनुसार सुद्धा क्रमांक देण्यात येईल. त्यानंतर उपलब्ध होईल सीट मॅट्रिक्स आणि मग आपण भरणार आहोत प्रेफरन्स फॉर्म. SML नंबर समजून घेण्यासाठी मी मागील वर्षीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि त्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीत अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, त्यानुसार सदरची यादी पाहून घ्या. ही जी यादी जाहीर होती म्हणजे नेमकं काय तर आपल्याला 8 दिवसाची मुदत दिली. 8 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन आपण केलं. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांना सिंगल लाईनमध्ये उभा करून मेरिट नंबर दिला जातो. समजा 70,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं ते 1 ते 70,000 विद्यार्थ्यांना सिंगल लाईनमध्ये उभा केलं जाईल. माझ्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या भाषेतून शिर्डीच्या दर्शनबारीतला क्रमांक. तुम्हाला जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ती ओपन करा. त्याच्यामध्ये वरती तुम्हाला लिहिलेलं असतं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, पण त्यात स्टेट मेरिट लिस्ट नंबर असं कुठंच दिसत नाही. तर सिरियल नंबर म्हणून जो पहिला कॉलम असतो ती झाली आपली स्टेट मेरिट लिस्ट नंबर. त्याच्यानंतर असतो नीटचा ऑल इंडिया रँक आणि पुढं आपण पाहतो कॅटेगरी असते आणि कॅटेगरीनुसार नंबर दिलेला असतो. EWS1, EWS2, NT-मध्ये 1, NT-मध्ये 2. स्पेसिफाईड रिझर्वेशन्स म्हणून शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला डिफेन्स 3, डिफेन्स 1, डिफेन्स 2,
म्हणजे D1, D2, D3 हे दिलं जातं, त्यात आपण कितवं हे दिलं जात नाही. डोंगरी प्रदेश, हिली एरिया एवढंच लिहिलं जातं, त्यातला क्रमांक दिला जात नाही. थोडक्यात ही लिस्ट जाहीर झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की माझा ओबीसीत किती क्रमांक आहे, माझा जनरल मेरिट नंबर किती आहे. एखाद्या विद्यार्थ्याला लक्षात आलं की माझा नंबर NT मध्ये 145 आहे आणि मला जर 145 शासकीय जागा असतील तर आपला प्रवेश 100% होतोय. थोडक्यात हा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आपल्याला माहीत होणं आणि त्याचा अभ्यास असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. आपण पाहूया आता की SC कॅटेगरी आहे. तर SC कॅटेगरीसाठी 335 जनरल जागा आहेत. वुमनसाठी म्हणजे मुलींसाठी 157 जागा आहेत. 5 जागा ऑर्फन, 27 जागा PWD आणि HA साठी 16 अशा शासकीय महाविद्यालयातून 540 जागा उपलब्ध होतात. एखाद्या विद्यार्थ्याचा नंबर 540 आला याचाच अर्थ त्याला शासकीय महाविद्यालयातील प्रवेश मिळू शकतो. इथं फक्त प्रश्न आहे ऑर्फन, PWD आणि डोंगरी प्रदेश हेही विद्यार्थी तिथं त्याच्या प्रवेशाला फाईट करू शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण जर प्रायव्हेटच्या जागा पाहिल्या तर पुन्हा एकदा मुलांसाठी 137, मुलींसाठी 59 आहेत आणि अशा 196 जागा उपलब्ध होतात. आणि जर आपण गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट यांची जर बेरीज केली तर एकूण जागा 736 उपलब्ध होतात. याचाच अर्थ काय झाला, माझ्या 736 जागा उपलब्ध आहेत. माझा 736 पर्यंत नंबर जर आला कॅटेगरीतला मेरिट नंबर तर माझी प्रवेशाची शक्यता जवळजवळ आहे. जरी ऑर्फन आणि PWDचे विद्यार्थी फायटर असले तरीसुद्धा PWDच्या आणि ऑर्फनच्या जागा बऱ्याचशा परत येतात आणि त्या जागा पुन्हा एकदा त्याच कॅटेगरीला म्हणजे या उदाहरणामध्ये SC कॅटेगरीलाच दिल्या जातील, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर काही विद्यार्थी खुल्या गटातून सुद्धा प्रवेश घेऊ शकतात. थोडक्यात जर एखादा विद्यार्थी SC कॅटेगरीत आहे तर त्याने हे लक्षात ठेवावं की 2023 नुसार 540 नंबर आला शासकीय प्रवेश, 736 नंबर आला आपलं कुठंतरी MBBSचा प्रवेश होतोय आणि तोही महाराष्ट्रात होतोय. आपल्याला एक सततचा प्रश्न पडला आहे की दुसऱ्या फेरीत मला प्रवेश मिळेल की सेकंड राऊंडमध्ये जागा कुठून येतात. तर आपण यासाठी एक सुंदर उदाहरण पाहूया. आपण आता पहा, आपल्याला मेरिट नंबर मिळाला. 70,000 लोकांना 1, 2, 3, 4 70,000 प्रत्येकाला क्रमांक दिलेला आहे. आणि एक माझ्या भाषेत राऊंड म्हणजे जेवणाची पंगत आणि SML म्हणजे आपल्याला दिलेलं एक सीट क्रमांक किंवा जेवणाचं ताट असं सांगितलं. चला बसून घ्या. पहिली पंगत MBBS BDS तुम्हाला मुदत दिली जाईल. तुम्हाला 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये प्रेफरन्स फॉर्म भरायचे. तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरणार आणि मग तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये तर्फे जागा वाटप केलं जाईल. आता माझा साधा प्रश्न आहे, आपण विचार करूया. 100 शासकीय जागा BJ मेडिकल GS सारख्या शासकीय जागा आहेत आणि त्या जर आपण वाटप करायला घेतल्या तर किती विद्यार्थ्यांपर्यंत जातील. हा जर मी प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमच्या मनात लगेच उत्तर येणार आहे 100च. ती जागा 101 पर्यंत जाऊ शकत नाही, कारण हे शासकीय जागा आहे. प्रत्येकजण प्रवेश घेतोच, कुणीही प्रवेश सोडणार नाही. हाच जर मुद्दा आपण घेतला तर आता मी 100 जागा प्रायव्हेट कॉलेजच्या घेतल्या आणि त्या जर SC STच्या घेतल्या तर मात्र 100 जागा ह्या 100 सीटपर्यंतच संपतील, कारण SC STसाठी फी माफी आहे. ती सुद्धा सगळेजण ते सीट घेतीलच, असं कधीही होणार नाही की त्यांनी सीट नाकारलं. पण समजा प्रायव्हेटच्या 100 जागा आहेत, OBCच्या किंवा खुल्या गटातून आहेत आणि त्या जर आपण वाटण्यासाठी घेतल्या तर कदाचित त्या 100 जागा 150 किंवा 200 पर्यंतही जाऊ शकतात. याचं मुख्य कारण आहे आर्थिक. 50% फी माफी होत असली
खुल्या गटातून किंवा ओबीसीतून, तरीही काही ठिकाणी आपल्याला निम्मी फी आणि इतर खर्च परवडत नसल्यामुळं विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाही. म्हणून त्या 100 जागा कदाचित 150 किंवा 200 पर्यंत जाऊ शकतात. थोडक्यात काय, आपण जर एकंदरीत अभ्यास केला तर प्रायव्हेटच्या जागा इकॉनॉमी पाहून प्लॅनिंग करूनच प्रत्येकजण भरतं. कुणीही पहिल्या फेरीला फ्री एक्झिट घेत नाही. प्रत्येकाने प्लॅनिंग केलेलं असतं आणि माझ्या भाषेत पहिल्या फेरीत जो जो प्रवेश घेतो सगळेजण प्रवेश घेतात. कुणीही फ्री एक्झिट घेणार नाही आणि प्रत्येकजण आपला मिळालेला प्रवेश पकडून ठेवतात. चला मग आता दुसऱ्या राऊंडमध्ये कुठून येतात जागा, तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, वेस्टेज काहीही नसतं. फ्री एक्झिट कुणीही घेत नाही. आपण जर विचार केला तर गव्हर्नमेंटमध्ये कोण घेत नाही, पण प्रायव्हेटमध्ये असं होऊ शकतं. आपल्याकडे एक वेदांता कॉलेज आहे पालघरचं, की ज्या ठिकाणी रिझर्वेशन आहे परंतु फी माफी नाही. अशा ठिकाणी मात्र बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळं विद्यार्थी कॉलेजचा प्रेफरन्स भरतो आणि त्याला ते सीट अलॉट झाल्यानंतर लक्षात येतं या ठिकाणी आपल्याला फी माफी नाही, म्हणून त्या जागा मात्र दुसऱ्या फेरीला येऊ शकतात. नवीन सँक्शन येतं का, तर MBBSच्या बाबतीत सुरुवातीलाच म्हणजे राऊंड सुरू होण्यापूर्वीच जे काही येणार असतात त्या कॉलेजला मंजुरी येते. तिथंसुद्धा आपण एक विचार करा, एक कॉलेज येणार म्हणलं की आपण खुश होतो आणि झालंच पाहिजे, परंतु 100 सीटचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं ते सुद्धा मी सोबत देत आहे, त्याचाही आपण अभ्यास करावा. त्या 100मधून लगेच डिफेन्स MKB सगळं 15% ऑल इंडियात जातं, मग आपल्याला त्यातला हा छोटासा पार्ट आपल्या वाट्याला येतो, हे लक्षात घ्या. थोडक्यात दुसऱ्या राऊंडला जागा कुठून येतात, तर फक्त फिजिकली हँडिकॅपच्या काही जागा येऊ शकतात. एम्समध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांच्यातून काही येऊ शकतात. 15% ऑल इंडिया कोटा, पण महाराष्ट्रातून प्रवेश घेतला असे जागा हे अत्यंत अल्प असतात. थोडक्यात दुसऱ्या फेरीमध्ये जास्त जागा येत नाहीत. आपण एक गोष्ट पाहिली तर ज्या वेळेला मागच्या वर्षीचा स्टेट SML नंबर जाहीर झाला त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. त्याच्यात जर आपण पाहिलं तर ओळीनं स्टेट मेरिट लिस्ट नंबर 1, 2, 3, 4, 5 असे 15 स्टेट मेरिट लिस्ट नंबर ज्यांचे आहेत त्यापैकी फक्त 2च विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीसाठी कॉलेज नोंदवलं आणि त्यांना ते मिळालं. दुसऱ्या फेरीत मात्र या सर्व 15 लोकांनी एम्सला प्रवेश घेतलाय असंही आपल्याला दिसून येतं. थोडक्यात एम्सला जाणारे विद्यार्थी हे सुद्धा खूपच कमी असतात, हेही लक्षात घ्या. मग आता आपण काय एकंदरीत अंदाज बांधायचा, तर खुला गट आहे. सद्यस्थितीमध्ये MBBSचा प्रवेश 3300 मेरिट नंबरपर्यंत आपला येऊ शकतो. प्रायव्हेटसाठी 7500 ते 8000 SML आला तर आपण अपेक्षा ठेवायला हरकत नाही. मुलींसाठी सद्यस्थितीमध्ये फी माफी देण्यात आलेली आहे, शुल्क सवलत देण्यात आलेली आहे, त्यामुळं आणखी मेरिट वरती जाण्याची शक्यता आहे. आता आपण हे जसं पाहिलं की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचं पाहिलं की प्रत्येकजण पहिल्या फेरीत नक्की प्रवेश घेऊन ठेवणार आहे, कुणीही शक्यतो फ्री एक्झिट घेणारच नाही. डीमच्या बाबतीत काय होईल पाहू बरं आपण. आता कल्पना करा, ऑल इंडियाचा राऊंड सुरू झालेला आहे मेडिकल काउन्सिलिंग कमिटीतर्फेचा, पहिली फेरी बसलेली आहे आणि आपण फक्त डीमचा विचार करतोय. डीममध्ये जागा किती आहेत, फक्त सुमारे 10,000 जागा देशभरातून उपलब्ध होतात. पण या जागा किती मेरिट नंबरपर्यंत खाली येऊ शकतात, तर ज्याचा रँक 11 लाख आहे तिथपर्यंत त्या खाली येऊ शकतात. आपण जर डीमचा विचार केला तर किती हजार विद्यार्थ्याच्या पाठीमागे एक जण प्रवेश घेतोय याचाही आपल्याला अंदाज येतोय. थोडक्यात दरवर्षी कसं असेल वातावरण, किती विद्यार्थ्यांच्या पालकांकडे आर्थिक क्षमता असेल प्रवेश घेण्याची, यावरती डिपेंड असतं. लगेच तो ऑल इंडिया रँकवरती तो डिपेंड नसतो, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर थोडक्यात आजच अंदाज घ्यायचा आहे आपल्याला प्रवेशाचा आणि प्लॅन B तयार करून ठेवायचा आहे.
कट ऑफ डेटबद्दल सतत विचारलं जातं आहे, तर 30/9 ही आपली नेहमीची MBBSची कट ऑफ होती, ती यंदा 31/10पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि BAMSच्या बाबतीत ही 31/10 कट ऑफ डेट असायची, ती आता 11व्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत जाईल अशी शक्यता आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत कागदपत्र दाखले याबाबतची माहिती आणि BAMS BHMS प्रवेशाबाबत. अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.